हॅलो गाईज, माझं ज्यावेळेस लग्न झालं नव्हतं त्यावेळेस मी बघायचे माझी चुलती आणि मम्मी कोणतीच वस्तू कोणताच पदार्थ कधीच वाया जाऊन द्यायची नाही. तसंच ते गुण आता माझ्यामध्ये आलेत लग्नानंतर. कारण हा बिस्किट पुडा आम्ही आणला होता, त्याची टेस्ट चांगली नव्हती म्हणून आम्ही तसंच ठेवलेला, खाणार नव्हतो. पण असं आयडिया आली की आपण खाऊ नाही शकत तर त्याचं काहीतरी पदार्थ बनवू शकतो. मग मी ह्याच्या अगोदर एकदा कपकेक केला होता. मग म्हणलं आता कपकेक बनवू. मग त्यासाठी मी 2 20-20 बिस्किट घेतलेत, 2 चमचे साखर त्याच्यामध्ये टाकली आणि कॉफी पावडर टाकली आहे आणि 1 पळी म्हणजे 1 चमचा तेल टाकलं आणि अति गरजेनुसार त्यामध्ये पाणी टाकूया. थोडंसं पाणी टाकलं, नंतर परत मिक्स करून घेतलं व्यवस्थित. मिक्सरला बारीक केलं, पण त्यानंतर अजून थोडंसं पाणी लागत होतं. मग परत अजून 1-2 चमचे पाणी टाकलं आणि मिक्स केलं, परत बारीक केलं. लग्ना अगोदर कधी स्वयंपाक पण करायचे नाही आणि नवीन नवीन रेसिपी करणं तर खूप लांबची गोष्ट आहे. पण जसं लग्न झालं आहे तसं रोज नवीन नवीन काही ना काहीतरी करावं वाटते आणि त्यामध्ये मला यूट्यूबने खूप साथ दिली आहे नवीन नवीन पदार्थ शिकायला. आणि अजूनही मी यूट्यूबमार्फत खूप चांगले चांगले पदार्थ शिकणार आहे. तर या ठिकाणी मी हे माझं बॅटर झालेलं आहे, पण थोडंसं मला अजून थिक वाटत होतं. मग त्यामध्ये थोडासा 1 चिमूटभर असा सोडा टाकला, खायचा सोडा टाकला मी त्यामध्ये आणि थोडंसं पाणी टाकून परत ते बॅटर मिक्स करून ठेवलं. आणि हे बॅटर मी करेपर्यंत कढई अगोदरच मीडियम फ्लेमवरती गरम करून ठेवलेली. नंतर असे माझ्याजवळ छोटे छोटे स्टीलचे कप होते, त्यांना व्यवस्थित सगळीकडून तेल लावून घेतलं. त्याच्यामध्ये थोडंसं बॅटर टाकलं, नंतर परत कॅडबरी ठेवली त्याच्यामध्ये आणि नंतर परत अजून बॅटर टाकलं. आणि जो कप आहे तो पूर्णपणे भरला नाही, कारण ज्यावेळेस मी सोडा टाकल्यानंतर केक फुलतो आणि अंड्यामुळे पण मेन खरं तर केक फुलतो. मग फुलल्यानंतर तो बाहेर येईल म्हणून मी थोडेच कप भरलेले तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर मग असे 3 कप ठेवले आणि झाकण ठेवलं आणि अशा प्रकारे माझे कप झाले होते. आणि मी व्यवस्थित तेल लावलं होतं, त्याच्यामुळे कप हे इझिली निघत होते.